तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. तसं वातावरण खूप छान आहे आणि खिडकीकडे बघून तर अजूनच प्रसन्न वाटतं. हा सगळा आता पसारा पाहून आवरायचं म्हणलं तर खूपच वेळ लागतो आणि मला एवढा आळस आलेला आहे. मिस्टरांचा डब्बा दिला आणि हा बघा, हा असा पसारा पडला आहे. आता हा एवढा पसारा पडला आहे. आता मला सगळं एवढं साफसूफ करून सगळं काही व्यवस्थित करावं लागेल. आळस तर खूप आलाय, पण चला, माझं काम मलाच करावं लागेल असं म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करते. अजून देवपूजा बाकी आहे. काल एवढी साफसफाई करून एवढे सगळे पुस्तकं अगदी व्यवस्थित ठेवलेले, परत पुस्तकं वर आणून ठेवलेच मुलांनी. जाऊ दे, आता काय बोलणार. मुलं म्हणलं की पसारा आलाच. तुमच्या घरात होतोय का असा सगळा पसारा? हे बघा, आमच्या ह्या पाहुण्या सकाळी 7 वाजायच्या अगोदर 5:30 ते 6 वाजताच एवढ्या येऊन कोकाट घालतात. बाप रे, एवढ्या ओरडतात की बस. यांना खायला नसलं तर मग चावचाव 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 चालूच असते. खरं सांगू का, आपण देवपूजा नाही केली तरी सुद्धा चालेल, पण चिमण्यांना खायला घालायलाच पाहिजे. पण यांचा आवाज येतो ना, एवढं भारी वाटतं ना, छान वाटतं असं. आणि ते दिवसभर येऊन बसून खात असतात. ते आम्हाला अजिबात घाबरत नाही. आम्ही त्यांच्या बाजूला बसलेला असलो तरी पण ते येऊन तिथं खातातच. मी असं छोटी प्लेटासारखं काही लावलेले, त्याच्यातच तांदूळ, उरलेले पोहे किंवा भात काही पण टाकते. तर तुम्ही पण तुमचे उरलेलं अन्न टाकून न देता खरंच चिमण्यांना ठेवत जा. आपल्या राहिलेल्या अन्नावर सुद्धा लाखो पक्षी आपलं भूक भागवतात. याच्यापेक्षा अजून काय, फेकून देऊन काही फायदा नाही. आय होप तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.